Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maske. Today I am going to discuss about exercise 1.3 question second. Question second bag, I differentiate the following with respect to x. X raised to power ea plus x raised to power x plus e raised to power x plus e raised to power ea. तर सॉल्व कसं करायचं बघा. पॉवर मध्ये आणि याला आपण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा गिवन फंक्शन काय बघा पहिले काय आहे y इक्वल्स टू x रेज टू पॉवर e प्लस x रेज टू पॉवर x प्लस e रेज टू पॉवर x प्लस e रेज टू पॉवर e. हे आपल्याला काय फंक्शन, या फंक्शनला आपल्याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं म्हणजे काय करायचं dy बाय dx. dy बाय काय करायचं dx. x रेज टू पॉवर e प्लस x रेज टू पॉवर x प्लस e रेज टू पॉवर x प्लस e रेज टू पॉवर e. याला आपण डिफरन्शिएट करायचं. बघा d बाय dx x रेज टू पॉवर e प्लस d बाय dx x रेज टू पॉवर x प्लस d बाय dx e रेज टू पॉवर x प्लस d बाय dx e रेज टू पॉवर e. हे आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचं. बघा डिफरन्शिएट करताना काय करायचं तर dy बाय dx x रेज टू पॉवर e म्हणजे काय होईल x रेज टू n च्या फॉर्म्युल्यानुसार nx रेज टू पॉवर n - 1. तर काय होईल x रेज टू पॉवर e तर काय होईल ex रेज टू पॉवर n - 1 म्हणजे काय येतं e - 1 प्लस x रेज टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. याला असंच ठेवा थोडा वेळ d बाय dx x रेज टू पॉवर x प्लस e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e रेज टू x. e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो e रेज टू x. e रेज टू पॉवर e म्हणजे काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. का असतो 0. बघा dy बाय dx e रेज टू x रेज टू पॉवर e - 1 प्लस d बाय dx x रेज टू पॉवर x प्लस e रेज टू x. हे फंक्शन आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं. याला डिफरन्शिएट करायचं स्पेशली बघा काय करायचं. लेट m इक्वल्स टू x रेज टू पॉवर x. लेट m इक्वल्स टू x रेज टू पॉवर x. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करताना काय करायचं बघा इकडे याच्या पॉवर मध्ये असं काय करतो आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा काय म्हणतात लॉग m equals to log x raised to power x. log m equals to log x raised to power x. याला आपण डिफरन्शिएट करायचं. तर डिफरन्शिएट करताना पहिले बघा हा फॉर्म्युला आपल्या जवळ असा log m raised to power n जर असेल log m raised to power n जर असेल तर आपण काय करतो n log m. तसं याला आपल्याला करायचं बघा काय होईल log m equals to x log x. हे झालं सिंपली बाहेर काय करतात डिफरन्शिएट करतात या फंक्शनला. काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय log m चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय m. परत m चा डेरिव्हेटिव्ह काय dm बाय dx इक्वल्स टू x log x. हा x असंच ठेवली तर काय u इंटू v. हा u आणि हा v. हा u आहे आणि हा v आहे. u आणि v चा डेरिव्हेटिव्ह असतो आपल्या इथं बघा d बाय dx u इंटू v जर असेल तर काय करतो आपण u तसाच ठेवायचा v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण जर डॅश दाखवू प्लस v तसाच u चा डेरिव्हेटिव्ह आपण जर डॅश दाखवू. अल्टरनेट पहिला तसंच ठेवायचा दुसरा डेरिव्हेटिव्ह तसंच दुसरा तसंच ठेवायचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह तसंच. बघा x ऍज इट इज ठेवा log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय x. बघा प्रोसिजर बघा कसं d बाय dx काय होईल तर log x प्लस log x ऍज इट इज ठेवा log x ऍज इट इज ठेवा x चा डेरिव्हेटिव्ह परत d बाय dx हा x ठेवा. नंतर काय होणार बघा हा x ऍज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 1 बाय x प्लस हा log x ऍज इट इज ठेवला x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 1. log x चा डेरिव्हेटिव्ह log x ऍज इट इज ठेवला x चा डेरिव्हेटिव्ह काय 1. 1 बाय m dm बाय dx ऍज इट इज ठेवला हा x आणि हा x काय कॅन्सल. हा x आणि x काय कॅन्सल. मग काय आलं तुमचा dm बाय dx इक्वल्स टू हा m
डिवाइड मध्ये इकडे गेलं काय मल्टिप्लाय होईल एम इथं काय तुमचा मग 1 प्लस हा 1 प्लस लॉग एक्स. आता एम म्हणजे काय आपल्याला एम ची व्हॅल्यू कुठे भेटणार इथं एम ची व्हॅल्यू बघा इथं एम ची व्हॅल्यू काय x रेज टू पॉवर x व्हॅल्यू पुट करायचं dm बाय dx इक्वल्स टू एम ची व्हॅल्यू काय इथं x रेज टू पॉवर x रेज टू पॉवर x आणि 1 प्लस लॉग x एज इट इज. हे झालं तुमचं कशाचं आहे सर एम चं या एम चं म्हणजे एम काय तुमचं x रेज टू पॉवर x x रेज टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह आपली इथं काढायचा आणि व्हॅल्यू इथं पुट करायची. म्हणजे जर आपण याला नाव दिलं 1 याला नाव दिलं आपण 2 फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो मी इथून फ्रॉम 1 and 2 काय होणार बघा dy by dx I raised to power x raised to power e minus 1 as it is plus x raised to power x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा x raised to power x 1 plus log x x raised to power x 1 plus log x 1 plus log x प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा e raised to x as it is घेतलेला आपण जसंच्या तसं. हे झालं तुमचं फायनल आन्सर dy by dx e raised to x power e minus 1 plus x raised to power x 1 plus log x plus e raised to x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. यानंतर काय म्हणतो लक्षात ठेवा x raised to power x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे x raised to power x 1 plus log x याचं नंतर काम पडणार आपल्याला डायरेक्ट आपण सॉल्व्ह करणार नंतर हे सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला x raised to power 1 plus log x. Please take this screenshot. सेकंड न्यूमेरिकल काय बघा x raised to power x plus a raised to power x raised to power x. आपला काय सेकंड प्रॉब्लेम बघा काय x raised to power x raised to power x raised to power x पॉवरची पॉवर आहे. तर याला सॉल्व्ह कसं करायचं बघा y equals to x raised to power x plus a raised to power x plus a raised to power x raised to power x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करताना बघा काय करावं लागतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करायचं dy by dx x raised to power x पॉवर बघा हा x raised to power याला डिफरन्शिएट करायच्या अगोदर बघा काय करावं लागतं. जर मी याला m म्हणलं याला n म्हणलं तर आपण सॉल्व्ह करू शकतो. याला इझिली सॉल्व्ह करता येतं. बघा परत हे जास्त किचकट होईल. बघा याला काय करायचं या तर मी m म्हणलं लेट m equals to x raised to power x आणि n equals to e raised to power x raised to power x म्हणलं हा m आणि हा n. तर काय होणार बघा dy by dx आपण जर डेरिव्हेटिव्ह जर घेतला नंतर डेरिव्हेटिव्ह जर घेतला काय होणार आहे हा m dm by dx plus dn by dy याला आपण फर्स्ट नाव दिले. आता आपण या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह करतो कोणत्या m equals to बघा काय लेट घेतलेली आपण बघा m equals to x raised to power पॉवरची पॉवर x raised to power x. याला डिफरन्शिएट करा बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार आहे m चा डेरिव्हेटिव्ह dm by dx. पहिले डिफरन्शिएट करायच्या अगोदर पॉवर आहे पॉवर जर असं आपण काय करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. म्हणजे काय करायचं हे डायरेक्ट न घेता काय करतो पाहून घ्या डायरेक्ट न घेता काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग ऑन बोथ साइड. काय होईल लॉग m नंतर काय निघणार लॉग x रेज टू पॉवर x. मग काय निघालं याचं याला डिफरन्शिएट करायचं असं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय लॉग m चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय m चा डेरिव्हेटिव्ह काय dm बाय dx इक्वल्स टू लॉग हा लॉग x ची पॉवर आहे पॉवर खाली आली इकडे x रेज टू x लॉग x. डिफरन्शिएट करायला मग आपल्याला सिम्प्लिफाय करून घेऊ नंतर डिफरन्शिएट करायला हे डिफरन्शिएट आताच नको आधी तर डिफरन्शिएट करून घेऊ आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं घेतलं तरी चालतं इथं घेतलं तरी चालतं बघा पण डायरेक्ट कोणती प्रॉब्लेम होतो इथं असंच ठेवा लॉग इथं असंच राहतं लॉग m. आधी आता डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लॉग m चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय m चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा dm बाय
dx इक्वल्स टू x रेस टू पॉवर x आहे आणि लॉग याचं इथं काय तुमचा u1 हा v आहे u1 टू v जर असं काय x रेस टू x ऍज इट इज ठेवला नंतर log x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 1 बाय x प्लस log x ऍज इट इज ठेवला x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा आपण जस्ट प्रीवियस प्रॉब्लेम मध्ये पाहिलं x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा x रेस टू x 1 प्लस log x डायरेक्ट मग काय होणार dm बाय dx हा 1 बाय m इकडे जाणार आहे 1 बाय m इकडे जाणार m काय m ची व्हॅल्यू काय इथं x रेस टू पॉवर x इथं ठेवली x रेस टू पॉवर x आणि हा परत इथं x रेस टू x मग काय राहिलं तुमचं इथं हा 1 बाय x प्लस हा log x पहिले काही कॉमन निघतं का पाहून घ्या कॉमन काही निघतं का बघा हा जर m इकडे x रेस टू x हा m इकडे मल्टिप्लाय नंतर हा इकडे नंतर 1 प्लस log x x रेस टू x 1 प्लस log x यात कॉमन काय निघणार तुमचं x रेस टू x हा इथंचा x रेस टू x कॉमन निघणार इथं परत काय कॉमन निघणार आहे हा x रेस टू हा m झाला तुमचा x रेस टू x कॉमन निघला मग काय राहिलं तुमचं इथं आतमध्ये पहा 1 बाय x प्लस log x इंटू 1 प्लस log x एवढी व्हॅल्यू तुमची इथं राहू राहिली हे झालं तुमचं कोणतं हे डायरेक्ट व्हॅल्यू होती x रेस टू पॉवर x इंटू x रेस टू पॉवर x 1 बाय x 1 प्लस log x इंटू 1 प्लस हे झालं तुमचं कोणतं m ची व्हॅल्यू आता आपण तशी n ची व्हॅल्यू काढायची कशाची काढायची n ची व्हॅल्यू काढायची बघा n इक्वल्स टू काय तुमचा e रेस टू पॉवर x रेस टू पॉवर x त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं काय करायचं डिफरन्शिएट करायचं बघा याला डिफरन्शिएट करताना काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कसं करावं लागेल पहिले याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड कारण पॉवर येतो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड तर बघा काय log n इक्वल्स टू log a रेस टू पॉवर x रेस टू पॉवर x याला आपण लॉग जर लावला दोन्ही साइड तर काय करू शकतो आपण log n इक्वल्स टू पॉवर इकडे x रेस टू x नंतर काय होणार आहे log e आता आपल्याला सॉल्व करायचं यामध्ये दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन तर log e काय कॉन्स्टंट आहे log e ची व्हॅल्यू काय असते 1 बघा इथं log e ची व्हॅल्यू काय असते 1 तर आपल्याला जर डिफरन्शिएट केला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x log n चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय n चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा dn बाय dx log n चा काय होईल 1 बाय n चा डेरिव्हेटिव्ह dn बाय dx इक्वल्स टू x रेस टू x x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा x रेस टू x log e ची व्हॅल्यू किती इथं 1 मग राहील तुमचा d बाय dx आणि x रेस टू पॉवर x आता x रेस टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह जर काढत असला आपण काय करतो आपण याची व्हॅल्यू मागच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलीची x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 प्लस log x बघ काय असतो dn बाय dx यातला आपण इकडे हा n इकडे शिफ्ट केला n इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे n ची व्हॅल्यू काय आहे a रेस टू पॉवर x रेस टू पॉवर x x रेस टू x x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा x रेस टू x 1 प्लस log x यास तुमचा काय डेरिव्हेटिव्ह a रेस टू x रेस टू पॉवर x x रेस टू x 1 प्लस log x हे झालं तुमची आन्सर तर या बघा आता आन्सर काय करायचं मॅच करायचं कसं करायचं या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करायची इथं ही m ची व्हॅल्यू काय येतं ही आणि n ची व्हॅल्यू काय आहे ही dn ची व्हॅल्यू पुट जर आपण ऍड केली dy बाय dx फ्रॉम याला जर का मी 1 दिलं याला जर 2 दिलं याला जर 3 दिलं फ्रॉम 2 and 3 काय म्हणू शकतो मी dy बाय dx dm प्लस dn dm ची व्हॅल्यू काय तुमची ही व्हॅल्यू पुट करायचं x रेस टू पॉवर x into x रेस टू पॉवर x नंतर काय नाही तर 1 प्लस log 1 बाय x प्लस log x into 1 प्लस log x 1 प्लस log x ही झाली कोणती तुमची dm बाय dx ही dm बाय dx प्लस dn बाय dy ही झाली तुमची dn बाय dy dm ची व्हॅल्यू काय तुमची इथं बघा इथे e रेस टू x प्लस e रेस टू x रेस टू पॉवर x 1 प्लस log x
ही झाली तुमची काय x नंतर इथे x रेज टू पॉवर x हे झालं तुमचं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. आज क्लियर आहे. प्रॉब्लेम थोडे हेवी आणि लॉंग आहे. इझी प्रॉब्लेम लॉंग आहे असते, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होतो. त्यामुळे आपण इथंच थांबू. नेक्स्ट प्रॉब्लेम दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. थँक्यू.